मित्रांनो, राज्यातील विधवा, निराधार, एकल असलेल्या महिलांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना. आणि याच योजनेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं या योजनेच्या अटी, शर्ती, निकष काय आहेत, कोण याच्या अंतर्गत पात्र होतात, याच्या अर्जाची प्रक्रिया कशी असते, ही सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये 20 ऑगस्ट 2019 रोजी संजय गांधी निराधार योजनेसह सर्वोच्च योजनाच्या मार्गदर्शक सूचनामध्ये बदल करण्यात आला. त्याच्यामध्ये अनुदानामध्ये वाढ करण्यात आली. याच्यासोबत याच्यामध्ये काही आणखी नवीन बदल करण्यात आले आणि याच मार्गदर्शक सूचनाच्या अधीन राहून राज्यामध्ये राज्य पुरस्कृत याचबरोबर केंद्र पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना राबवली जात आहे. अर्थात केंद्र शासनाचं मानधन याचबरोबर राज्य शासनाचं मानधन अशा दोन्ही मानधनाच्या स्वरूपात या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. मित्रांनो, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला जो कोणी लाभार्थी असेल, जी महिला असेल, ती याच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र होऊ शकते. वय 18 ते 65 म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी नसावं, 65 वर्षापेक्षा जास्त नसावं. याच्या अंतर्गत कुटुंबाचं उत्पन्न प्रतिवर्षी 50,000 रुपये. तर इतर सर्व लाभार्थी जे आहेत, आता याच्यामध्ये दिव्यांग आणि इतर जे काही लाभार्थी असतील दारिद्र्य रेषेखालील वगैरे ग्रामीण भागातील, याच्यामध्ये 50,000 आणि इतर सर्व लाभार्थ्यांना 21,000 रुपयापर्यंतची मर्यादा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आर्थिक सहाय्य जे आहे ते आर्थिक सहाय्य आता 1500 रुपयापर्यंत दिले जात आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही दिव्यांग असतील, या दिव्यांगांना मात्र या योजनेच्या अंतर्गत आता दिलं जाणारं मानधन हे 2,500 रुपये करण्यात आलेलं आहे. पात्रतेची जी अर्हता आहे याच्यामध्ये अपंगातील अस्थिव्यंग म्हणजे जे दिव्यांग असतील त्याच्यामध्ये अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर, मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री आणि पुरुष हे या योजनेसाठी लाभार्थी म्हणून अर्ज करू शकतात. क्षयरोग, पक्षाघात, प्रमस्तिष्कघात, कर्करोग, एड्स, HIV+, कुष्ठरोग, सिकल सेल, सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या दुर्धर आजारामुळे स्वतःचा चरित्रार्थ चालवू न शकणारे स्त्री आणि पुरुष याच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र आहेत. निराधार पुरुष, निराधार महिला, तृतीयपंथी, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेखालील विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला, परितक्त्या महिला, देवदासी महिला, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नी इत्यादी जे काही महिला लाभार्थी असतील, या सर्व या योजनेच्या अंतर्गत लाभासाठी लाभार्थी म्हणून पात्र असणार आहेत. 18 वर्षाखालील अनाथ, अपंग, सिकल सेल ग्रस्त व अन्य दुर्धर आजाराने ग्रस्त मुले असतील तर त्यांना पालका मार्फत लाभ देण्यात येतो. 18 वर्षाखालील लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र नाहीत, परंतु अशी जर काही मुलं असतील लहान तर त्यांच्या पालकामार्फत त्यांना लाभ दिला जातो. 35 वर्ष व त्यावरील अविवाहित स्त्री जर कुठलाही अधिकार नसेल तर तिला लाभ देण्यात यावा. मात्र तिचा विवाह झाल्यास ती स्वतःहून लाभ घेण्यास बंद करण्यास अर्ज करेल असे बंधपत्र घेण्यात यावे. जर एखाद्या महिलेचं 35 वर्षापर्यंत लग्न नाही झालं, अशी अविवाहित मुलगी असेल तर तिला सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून लाभ दिला जातो लग्न होईपर्यंत. घटस्फोटित मुस्लिम स्त्रीबाबत तिच्या सासर आणि माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मस्जिद मधील काजीने तहसीलदार समोर त्या स्त्रीच्या घटस्फोटासंदर्भात तहसीलदाराकडे शपथपत्र सादर करणं आवश्यक राहील. अथवा गावामध्ये शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी धार्मिक कार्य करणाऱ्या जी रजिस्टर संस्था असेल त्या संस्थेनं ठराव करून दिल्यास त्यानंतर तिला सदर योजनेचा लाभ घेता येतो. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखालील विहित उत्पन्नापेक्षा कमी असल्यास ते कुटुंब सुद्धा या संजय गांधी निराधार योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र असणार आहे. याच्यामध्ये वयाचा दाखला, ग्रामपंचायतीच्या, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या जन्म नोंद वहीतील उतार्याची साक्षांकित प्रत किंवा शाळा सोडल्याचा दाखला याच्यामध्ये जन्मतारखेचा दाखला म्हणून चालणार आहे. शिधापत्रिकेमध्ये किंवा निवडणूक मतदार यादीमध्ये जे काही नाव असेल, वयाचा उतारा असेल त्याच्यानुसार आधार कार्ड अशा प्रकारचे पुरावे याच्यामध्ये चालणार आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे नमूद केलेले वय हे संस्कृत दर्शनी दिसणारे वय याच्यामध्ये तफावत नसेल याची दक्षता घ्यावी. उत्पन्नाचा दाखला तहसीलदार, उपविभाग अधिकारी यांनी दिलेला अर्जदाराकडून कोड स्टॅम्प ही लावून दिलेल्या अर्जानुसार आणि तो एक साक्षांकित केलेला अधिकाऱ्याच्या मार्फत असावा. रहिवाशाचा दाखला ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला, सध्या त्याच्याबाबत स्वयंघोषणापत्र सुद्धा चालतंय. अपंगाचं प्रमाणपत्र अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर, मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक, सिव्हिल सर्जन
यांचं प्रमाणपत्र, जर व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रस्त असेल, असमर्थ असेल तर त्याचा रोगाचा दाखला लागणार आहे, अनाथ असेल तर अनाथाचा दाखला लागणार आहे, एडस HIV किंवा तृतीयपंथी प्रवर्ग असेल तर सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र याच्यासाठी आवश्यक लागणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही. 1, 2, 3 जी काही अपत्याची अट असते अशी अट कुठलीही लागू राहणार नाही. याच्यानंतर शारीरिक छळवणूक झालेल्या, बलात्कार झालेल्या, अत्याचारी झालेल्या स्त्रिया यांना सुद्धा सिव्हिल सर्जनच्या माध्यमातून दाखला दिल्यास, प्रमाणपत्र दिल्यास त्या सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून लाभ असणार आहे. त्या वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या, अत्याचारित, विधवा अशा सर्व प्रवर्गातील महिला लाभार्थी याच्यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र असणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं याचा अर्ज आपल्या सरकारवरती केला जातो. अर्ज करण्याची जी पद्धत आहे याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा राज्यातील इतर योजना असतील यांना अर्ज भरण्यासाठी एक ऑनलाईन पद्धतीनं प्रणाली देण्यात आलेली आहे. याचे 2 नमुने, एक प्रत ही तुम्हाला तलाट्याकडं गावामध्ये सादर करावी लागेल आणि ऑनलाईन पद्धतीनं हा अर्ज सादर करायचा आहे. याच्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्र सुद्धा ऑनलाईन पद्धतीने याच्यासाठी सादर करावी लागतील. पुढे तहसीलदारच्या माध्यमातून याची जी काही अर्जाची असेल ती छाननी केली जाते. याच्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली असते, निराधार योजनेच्या लाभार्थ्याची समिती. त्या समितीच्या पुढे ते अर्ज मांडले जातील. त्या समितीच्या माध्यमातून ते प्रस्ताव मंजूर केले जातात आणि पुढे या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पात्र केलं जातं. आता आर्थिक सहाय्य मंजूर करून त्याचं वितरण करण्यासाठी जी काही समिती गठीत करण्यात आलेली असते याच्यासाठी जे पालकमंत्री असतील त्या जिल्ह्याचे ते या समितीचे अध्यक्ष असतात आणि त्याच्यामध्ये परत वेगवेगळे महिला अशासकीय प्रतिनिधी वगैरे वगैरे असे प्रतिनिधी असतात. तहसीलदार, नायब तहसीलदार हे त्याच्यामध्ये सदस्य सचिव असतात आणि या समितीच्या माध्यमातून पुढे लाभ देण्यासाठी पात्र केलेले जे काही लाभार्थी असतील त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. तर अशा प्रकारच्या अटी शर्ती लाभार्थीच्या पात्रतेसह ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा विविध योजना राबवल्या जातात. श्रावणबाळ असेल, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना असेल, या योजना देखील राबवल्या जात आहेत. परंतु प्रत्येक योजनेसाठीचे जे काही लाभार्थी आहेत ते वेगवेगळे आहेत आणि महत्वाची अशी असलेली ही संजय गांधी निराधार योजना याच्याबद्दलची बऱ्याच मोठ्या प्रमाणात माहिती विचारली जात होती, जी माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.